नाही। माझ्यासोबत कवी अनंत राऊत आहेत, मी पुन्हा त्यांच्याकडे येतोय। शिवाजी महाराजांचं राज्य हे समतेचं राज्य होतं, सगळ्या मावळ्यांना एकत्र करून हे स्वराज्य या महाराष्ट्राच्या मुलकामध्ये निर्माण झालं होतं। सर, याच अनुषंगाने तुमची एक कविता खास आमच्या प्रेक्षकांसाठी। एक छत्रपतींवर लिहिलेली एक कविता आहे। जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार, स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली, स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली, नवी पहाट उगवली, नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार, आला जाळीत अपजल्ल्या रयतेचं उभं रान, बाटविल्या पतिव्रता लुटली अब्रूची खान, आला जाळीत अपजल्ल्या रयतेचं उभं रान, बाटविल्या पतिव्रता लुटली अब्रूची खान, लुटली अब्रूची खान, त्याचा कोथळा काढला, त्याचा कोथळा काढला, माझ केला थंडगार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार, तानाजी गडा चढला बाजी खिंडीत लढला, इतिहास ह्यो मर्दांचा सैताना शिर भिडला, सैताना शिर भिडला, ज्योत विझली देहाची, ज्योत विझली देहाची, नाही मानली रे हार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार, किती लढले मावळे हाती घेऊन मरण, स्वराज्याला बांधलं बलिदानाचं तोरण, बलिदानाचं तोरण, होते धन्य ते मावळे, होते धन्य ते मावळे, धन्य त्यांचे घरदार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार। आणि शेवट, ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची, ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची, काय गरज धर्माची, काय गरज धर्माची, माझा राजाच एकला, माझा शिवबाच एकला, सगळ्या धर्मांचा सार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेचं दार, नवसमतेचं दार, नवसमतेचं दार। अप्रतिम कविता सर तुम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे।